आत्मनिर्भर भारत या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आपण खऱ्या अर्थानं आत्मनिर्भरतेकडे वाटचाल तेव्हा करू जेव्हा कृषी अर्थव्यवस्था बळकट होईल, सक्षम होईल आणि शेतकरी कृषीबल, ज्याला माननीय पंतप्रधान अन्नदाता म्हणतात, हा अन्नदाता जेव्हा खऱ्या अर्थाने सक्षम होईल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करू। आणि 1,00,000 कोटी इतक्या खर्चाचं पॅकेज जे आत्मनिर्भर पॅकेजमध्ये त्यांनी डिक्लेअर केलं होतं, इतकी तरतूद कृषी विभागातल्या पायाभूत सोयीसुविधांसाठी करण्यात आलेली आहे। तसंच काल जी 2 विधेयकं संमत झाली, कृषी अर्थ सुधारणा विषयक विधेयकं, त्यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचं जे अर्थकारण आहे ते पूर्णपणे बदलून जाईल, आमूलाग्र बदल त्याच्यात घडतील। आज या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। त्यासाठी आपल्यासोबत आहेत कृषी तज्ज्ञ, कृषीशास्त्राचे अभ्यासक आणि वायदे बाजार तज्ज्ञ श्रीकांत कुळेकरजी। श्रीकांतजी नमस्कार। आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। आपण कालच्या विधेयकांबरोबर बोलू, जे 1,00,000 कोटीचं पॅकेज आहे त्याच्याबद्दल बोलू आणि जे दूरगामी परिणाम आपल्याला दिसणार आहेत या विधेयकानंतर त्याविषयी आपण बोलणार आहोत। पण त्यापूर्वी जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की कृषी प्रधान अर्थव्यवस्था आपली आहे आणि जीडीपीचा विषय येतो की जो जीडीपी एकूण जीडीपीच्या अर्थकारण जे आहे त्याच्यात कृषी क्षेत्राचा जो सहभाग आहे तो इतका नाही आहे की जो ज्या प्रमाणात हवा, जसं चायनाची जर तुलना केली ती कृषी बाजाराचे उत्पन्न असेल, इतर सगळं असेल, त्या जो टक्केवारी आहे जीडीपीमध्ये ती इतकी समाधानकारक नाही आहे। मग गेल्या 4-5 वर्षांत अशी काय स्थित्यंतर आपल्याला आढळली की त्या दृष्टीने काय प्रयत्न केले गेले? कसं झालंय की आपण ह्या सर्व आपली कृषी अर्थव्यवस्था जी आहे ती आपण सगळ्याच मापदंडावर जी जागतिक कृषी व्यवस्था आहे त्याच्याशी कंपेअर करणं तसं तितपत योग्य नाही। म्हणजे आपण जीडीपी मधील आपला वाटा कमी आहे वगैरे आपण म्हणतो, ते आपण त्यांना कंपेअर करतो म्हणून म्हणतो, पण आपण थोडं वेगळ्या नजरेने बघितलं पाहिजे। कारण भारत हा संपूर्णपणे, भारतातली ही जी अर्थव्यवस्था आहे, कृषी अर्थव्यवस्था, ही संपूर्णपणे वेगळी आहे। तर त्यामुळे आता आपण बघा, जागतिक, आता ह्या कोरोना काळाचंच उदाहरण घेतलं तर जगामध्ये कुठेही कृषी अर्थव्यवस्थेने एवढा वेगाने पुढे आली का नाही, पण भारतात बघा सगळे म्हणजे जीडीपीचे सगळे सेक्टर निगेटिव्ह, मोठा निगेटिव्ह ग्रोथ दाखवत असताना आपल्या कृषी व्यवस्थेने 3% अधिक ग्रोथ दाखवलाय। म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या ज्या कृषी क्षेत्राची जी एक पॉवर आहे, म्हणजे ज्याला तुम्ही छुपी पॉवर म्हणू शकता किंवा ज्याला रेझिलियन्स म्हणू शकता, किंवा आपल्याकडे एक स्ट्रगल करण्याची पॉवर आहे, आपण खचून जात नाही। आपला शेतकरी असो किंवा आपला देशातले जनरली लोक पटकन खचत नाही संकटांना, कारण संकटाचा सामना करत राहतात। त्यामुळे हे जे एक वेगळं पण आपल्या ज्या जीडीपी मध्ये आहे ना, ते त्यामुळे आपण आपली एक आपण म्हणजे ग्लोबल व्यवस्थेशी कंपेअर करणं तितकंसं योग्य नाहीये। तुम्ही जर म्हणा कोरोना काळात तर कित्येक शेतकऱ्यांनी टेम्पोमध्ये डायरेक्ट माल भरून तो शहरात, बाजारपेठांमध्ये, शहरात त्यांनी पोहोचवलं। हे जे फाईट करण्याची जी वृत्ती आहे ती मला वाटतं तीच आपल्या भारताचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे। हे गेल्या 2-3 वर्षात काही ग्लोबल रिसेशन पण होतं, ग्लोबल स्लोडाऊन पण होतं, त्या ह्याच्यात आपण कुठले प्रयत्न जे केले गेले की नॉर्थ ईस्टमध्ये आपण बरेच प्रयत्न केले गेलेले आहेत की जिथे प्लांटेशन जो आपण कधी विचार केला नव्हता अशा प्रकारे तिथे गोष्टी झालेल्या आहेत, काय सांगाल त्याविषयी? हो, निश्चितच की असं आहे की आपला नॉर्थ ईस्ट जो भाग आहे, ईशान्येकडचा भाग, की जो निसर्गाच्या दृष्टीने खूपच छान आहे, म्हणजे इन्क्रेडिबल इंडियामध्ये त्याचं दाखवलं जातं, परंतु तो आर्थिकदृष्ट्या चांगलाच मागास आहे आणि तो मुख्य प्रवाहापासून दूर असल्यामुळे तिकडे बऱ्याचशा गोष्टी आपली इन्फ्रास्ट्रक्चर पोचू शकत नाही। तर त्यामुळे इव्हन अगदी कृषी क्षेत्राचं पण असंच झालेलं की तिकडे थोडंसं दुर्लक्ष होतं की काय असं वाटतं। परंतु या सरकारने गेल्या 5-6 वर्षामध्ये जे कृषी धोरणात आमूलाग्र बदल करताना त्यांनी ईशान्येकडे चांगलाच भर दिलाय। म्हणजे या सरकारच्या पहिल्या कार्यकाळात घ्या किंवा दुसऱ्या कार्यकाळात घ्या, त्यांनी नॉर्थ ईस्टसाठी खूपच चांगले प्रयत्न केलेले आहेत, वेगवेगळ्या स्कीम आणून। आणि अगदी अलीकडचं ह्या कोरोना काळातलं मी उदाहरण देईन। कोरोना काळात नाही, यासाठी प्लॅनिंग फार पूर्वी झालेलं होतं, परंतु जे नॉर्थ ईस्ट म्हणजे काही जे त्रिपुरा वगैरे जी राज्य आहेत, ते त्रिपुरा आहे, मेघालय आहे, मणिपूर आहे, इथलं जे हवामान आहे हे आपल्या ऑइल पाम प्लांटेशनसाठी अतिशय चांगलं आहे, सुटेबल आहे, पोषक आहे। तर तिकडे जर समजा या प्रकारचे ऑइल पाम प्लांटेशन लावता आली तर याबाबत पंतप्रधानांनी अलीकडेच एका कार्यक्रमामध्ये या संदर्भात तिकडे वाच्यता केली आहे। त्या दृष्टीने सरकारमध्ये मोठं काम चालू आहे आणि या 3-4 राज्यात मिळून एक ऑइल पाम प्लांटेशनची साधारणपणे बघायला गेलं तर 2.25 ते 2.5 लाख हेक्टर एवढे ऑइल पाम लागवडीसाठी अत्यंत पोषक प्रदेश आहेत।
ह्याच्यामधनं ना बऱ्याच गोष्टी एका वेळेला साधल्या जातील. एक तर आपल्याला माहिती आहे की आपण जवळजवळ 90 लाख टन पाम तेल दरवर्षी आयात करतो. त्याच्यामागे आपण कित्येक हजार कोटीचं परकीय चलन वाया आयात घालवतो. शुल्काच्या रूपात. तर त्यामुळे काय होणार आहे की इथे जर पाम ऑइल प्लांटेशन झालं तर आज लगेच नाही, याला थोडासा गेस्टेशन पिरियडमध्ये थोडा वेळ लागतो, पण पुढील एक 10-15 वर्षामध्ये अशी सिच्युएशन चेंज होऊ शकते ना की तिकडे या पाम ऑइल प्लांटेशनमुळे काय होणार की तिकडे आपल्याला देशांतर्गत पाम ऑइलचे उत्पादन करता येईल. त्यामुळे आपलं जे इम्पोर्ट करायला लागतं आहे, आयात करायला लागते, त्याच्यावरचं जे आपलं अवलंबित्व आहे ते कमी होईल, आपलं परकीय चलन वाचेल. त्यावेळेला आपल्याला नॉर्थ ईस्ट या विभागाचा एक विकास जो मोठ्या प्रमाणात साधला जाईल आणि ते सुद्धा निसर्गाचा फारसा ऱ्हास न करता. बरोबर आहे. म्हणजे असे एका दगडात अनेक पक्षी मारण्यासाठी अशा एक वेगळ्या योजना केलेल्या आहेत आणि याच्यातनं खूप मोठा विकास होऊ शकतो. त्या निश्चितच. आपण सर आत्मनिर्भर भारतच्या वेळी सुद्धा आपण एक संकटातनं संधी शोधलेली आहे. माननीय पंतप्रधानांनी जेव्हा हे पॅकेज अनाऊन्स केलं होतं त्यात 1 लाख कोटीची तर मुळातच कृषी क्षेत्र असले, अर्थात कर्ज रूपात असतील. कशा प्रकारे इम्प्लिमेंटेशन त्याचं होईल असं आपल्याला वाटतं? नाही, इम्प्लिमेंटेशन म्हणजे कृषी म्हणजे एकच, कृषी हा फारच मोठा सब्जेक्ट आहे. म्हणजे त्याचं व्याप्ती एवढी मोठी आहे की कृषी आणि संलग्न व्यवसाय. मग तुम्ही कृषी म्हणजे एक फील्ड ॲग्रिकल्चर, त्याच्याबरोबरच जे अलाइड किंवा जे संलग्न व्यवसाय त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर कुक्कुटपालन आहे, फार मोठा व्यवसाय. तर त्यांनी कुक्कुटपालन या व्यवसायासाठी सुद्धा त्याच्यामध्ये काही ॲलोकेशन केलेलं आहे. म्हणजे हे पॅकेज जे आहे हे फार मोठं पॅकेज आहे, ते प्रत्येक विभागासाठी दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे पशुधन विकास म्हणजे ॲनिमल हजबंड्री म्हटलं जातं ज्याला, की त्याच्यामध्ये त्यांनी एक 15,000 कोटीचं ॲलोकेशन केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय करता येईल की तुम्हाला पशुधन म्हणजे तुम्हाला पशुधनही विकास करता येईल, त्याच्याबरोबर पशुचारा म्हणजे खाद्य, पशुखाद्य, तर ह्या गोष्टींचा पण विकास करता येईल. आणि त्याद्वारे काय होतं माहिती आहे का की शेती ही तुमची 4 महिन्याची असते, काही ठिकाणी ती 7 महिन्याची असते. परंतु बघायला गेलं तर म्हणजे 4 ते 6 महिने हा शेतकरी जेव्हा रिकामा असतो किंवा काही ठिकाणी 4 ते 8 महिने जिथे पाणी नाही तिथे फक्त एक सीझन, एक हंगाम झाल्यावर मग तिथे शेतकऱ्याला 8 महिने काम काय, मग दुसरं काय नसतं. अशा वेळा तिथे हे जे संलग्न व्यवसाय आहेत ना, मग ते तुम्ही डेअरी म्हणा म्हणजे दुग्ध व्यवसाय म्हणा, पशुधन विकासाशीच तो संलग्न झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुक्कुटपालन बघा, तर याच्यातनं तुम्हाला एक शाश्वत इन्कम निर्माण होतो. आणि हे सगळं शेवटी कुठे जातं, हे सगळं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा हा जो एक लॉंग टर्म प्लॅन आहे, तर त्याच्याशी हे कुठे ना कुठे जोडलं जातं. म्हणजे हे एकमेकांशी जोडलेले आहेत तसे. आणि आता हे कोरोना काळामध्ये काय झालंय की यामध्ये याची गरज होती. आज सुरुवातीच्या काळात संपूर्ण आपलं म्हणजे हे कृषी क्षेत्र थोडंसं खूपच मागे गेलं होतं आणि शेतकरी खचून गेला होता. मग त्यावेळेला गरज होती एक मोठं पॅकेज देण्याची. त्याच्यातनं हे जे 1 लाख कोटीचं पॅकेज दिलं, ह्याच्यामध्ये एक ऑलराऊंड सर्वांगीण शेती क्षेत्राचा विकास आणि संलग्न क्षेत्राचा विकास ह्या दृष्टीने चांगला प्रयत्न झालेला आहे. कारण कृषी क्षेत्र हे खरं तर सगळ्या म्हणजे इतकं क्रिएटिव्ह. आणि त्यातनं एक दुसरा एक दृष्टिकोन आढळला की जे अन्न सुरक्षेच्या दृष्टीने वाटचाल आपली होत होती, पण जो अन्न सुरक्षा आपल्याला देतोय त्या कृषीवलाची, त्या शेतकऱ्याची जी उपजीविका आहे, लाईव्हलीहूड आहे, त्याच्याबद्दल जास्त विचार केला गेलेला आहे. आणि सर काल जी 2 विधेयकं संमत झालेली आहेत त्यातून एक पंतप्रधानांनी ट्विटही केलं होतं की सगळ्यात दृष्टीने कृषी शेतकरी हा सक्षम होईल, कृषी व्यवस्था सक्षम होईल. त्यामुळे वर्षानुवर्षे बाजार समिती कायद्याचे जे जोखडाखाली शेतकरी वावरत होते त्यातून त्यांची मुक्तता झाली आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण अर्थकारणाचा चेहरा बदलेल असं हे विधेयक आहे. काय सांगाल याच्याबद्दल? निश्चितच हे म्हणजे मी तर म्हणतोच की हे खरोखर हे ऐतिहासिक पाऊल आहे. कारण काय झालंय की 70 वर्ष म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सतत 70 वर्ष राजकारण या देशात झालं ते शेतीच्या नावाने किंवा शेतकऱ्याच्या नावाने. पण 70 वर्षांनी परिस्थिती काय होती की शेतकऱ्याची परिस्थिती ही हलाखीचीच राहिली होती. खरं. मग मुळात ना आपल्या देशाचा एक हा ढाचाच बनलेला आहे की कुठलीही सुधारणा, कुठलीही पॉलिसी, कुठलंही धोरण आखलं गेलं की त्याचं त्या धोरणाच्या दृष्टीने, त्या सेक्टरच्या दृष्टीने आपण एक त्याचं इव्हॅल्युएशन करतो, त्याचं आपण एक बघतो की त्याची आपण काय कितपत चांगलं आहे ते देशासाठी. आणि मग दुसऱ्या बाजूला आता हे सगळ्या दृष्टीने हे चांगलं आहे धोरण, पण हे धोरण आता राजकीय दृष्ट्या आपल्याला चालेल का? मग त्या कसोटीवर पार पडताना ना की काय होते, बरेच धोरणांमधली हवा निघून जाते. 70 वर्षात असंच होतं. APMC कायदा जो आला 1963 साली, तो वाईट होता का कायदा? नाही. तर तो कायदा शेतकऱ्यांसाठीच काढला गेला होता आणि शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी.
पण शेतकऱ्यांचं भलं आज तो कायदा होऊन जवळपास 57 वर्ष झाली. 57 वर्षात शेतकरी आहे तिथेच राहिला, किंबहुना मी तर म्हणतो की त्यांची परिस्थिती आणखी बेकार होत चालली. बरोबर. मग त्या दृष्टीने बघायला गेलं तर मग आता असं काहीतरी हवं होतं आपल्याला की हे जर ही सिस्टीम नाही चालत आहे तर का नाही चालत आहे एपीएमसी, कुठेतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम. मग त्याला आपण पर्याय निर्माण केला पाहिजे आणि तो पर्याय इतका मोठा केला पाहिजे बदललेल्या परिस्थितीमध्ये, जागतिक परिस्थितीमध्ये तो तग धरू शकेल आणि त्याला त्या आव्हानांचा यशस्वी मुकाबला करेल, अशा प्रकारची धोरणं काढायची. आणि या गेल्या 10-15 वर्षात शेतकऱ्यांची अशी परिस्थिती होण्यासाठी जे घटक कार्य झाले ज्याच्यामुळे हे झालं, तर ते घटक त्याच्यावर कसं आपल्याला ते ह्यातनं बाहेर काढता येतील आणि त्याच्यावर कसं आपल्याला विजय मिळवून आपल्याला पुढे जाता येईल निश्चितच ह्याचं करताना त्यांनी हे 2 कायदे त्या अगोदरच एक बुधवारी जे बिल पास झालं ते अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये दुरुस्ती, फार मोठी छोटीशी गोष्ट आहे पण खूप फार मोठी गोष्ट झाली. बरोबर. ह्या दृष्टीने शेतकऱ्यांनी कशा प्रकारे याच्याकडे बघितलं पाहिजे, कारण वर्षानुवर्ष त्यांना एक सवय झालेली आहे की ते अडते द्यायचं असेल, इतर समिती होत्या, आता डायरेक्ट त्यांना कन्झ्युमरपर्यंत पोहोचता येईल. त्यामध्ये त्यांचे जे ज्यांना ते सप्लाय करणार ते बदलतील, कदाचित कॉर्पोरेट्स असतील, इतर मोठे व्यापारी असतील. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी काय प्रयत्न केले पाहिजेत, कशा प्रकारे स्वतःला अपडेट केलं पाहिजे, कारण मार्केट इंटेलिजन्सचा त्याच्यात प्रश्न येईल, गुणात्मकता, दर्जा, त्यांचा जे प्रोड्यूस असेल त्याचा दर्जेचा विचार करायला लागेल. कशा प्रकारे त्यांनी अपडेट करायला पाहिजे? ही तीनही बिलं एकत्रितपणे आपण बघितलं ना तर या 3 बिलांमधनं, या 3ही कायद्यांमधनं एक विशिष्ट प्रकारची व्यवस्था, म्हणजे एकदम आमूलाग्र बदल असेल अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि हे फक्त 3च कायदे नाही, त्याला पूरक अजून आजूबाजूला बऱ्याच गोष्टी काही घडलेल्या आहेत, काही घडतायत, पुढे काही घडणार आहेत. म्हणजे त्यामुळे त्या सर्व गोष्टी या कायद्यांशी जेव्हा लिंक होतील ना, तशी एक संपूर्णपणे एक ॲग्रिकल्चरल इकोचेन म्हणतात ती निर्माण होणार आहे. तर आपण एक काय माहिती, ह्याच्याबद्दल फार गैरसमज आहेत की याच्यामुळे बाजार समिती कायदा रद्द झालाय किंवा हमीभाव खरेदी, तर असं काही नाहीये. मुळात ते समजून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये फार एक गोष्ट महत्वाची अशी आहे की ही जी सर्वात आपण अगोदर बघू की ते अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये जो दुरुस्ती केली गेलेली आहे, तर त्याच्यामध्ये त्याचा कसा फायदा होणार आहे की आतापर्यंत काय होतं, अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये जे साठे नियंत्रण लागत होतं व्यापाऱ्यांवर, तर त्यामुळे काय होत होतं की व्यापारी थोडा माल खरेदी करत होते. तर त्यामुळे कुठे ॲग्रिकल्चरमध्ये ह्याच्यामध्ये व्यापारामध्ये इन्व्हेस्टमेंट येत नव्हती, गुंतवणूक येत नव्हती, पैसा येत नव्हता. त्यामुळे त्याचा परिणाम काय होता की शेतकऱ्याचा माल आहे तो विकलाही जात नव्हता आणि त्यामुळे त्याच्या किमती पडत होत्या. आता असं काय झालं की देशामध्ये आता तेलबियांच्या मिल्स आहेत, म्हणजे ऑइल मिल्स आहेत, तर किंवा तुमच्या डाळ मिल्स आहेत. आता हे जे व्यापारी आहेत मोठे किंवा मिल्सवाले, ते काय करतील की आपल्यासाठी जेव्हा पुढील 3 महिन्याचा किंवा पुढील 4 महिन्यासाठी आपल्याला जे प्रोसेस करण्यासाठी लागणारी ही जी कडधान्य किंवा तेलबिया आहेत त्याचा साठा करण्याच्या दृष्टीने ते गुंतवणूक करायला लागतील आता. कारण आता त्यांना ही भीती नाहीये, ह्या वस्तू ह्या कायद्यात दुरुस्ती झाल्यावर आता साठे नियंत्रण काढून टाकलंय, म्हणजे अपवादात्मक स्थितीत ते लावता येईल. म्हणजे तुम्ही ग्राहकाचा विचार केलाय, हो बरोबर आहे, म्हणजे ग्राहकाचा विचार केलेला आहे. पण मग त्यांनी जेव्हा असे साठे, ह्याला तुम्ही कसं म्हणजे साठेबाजी याला तुम्ही निगेटिव्हली घेऊ नका, पण हा त्याचा बिझनेस आहे, त्यालाही त्याच्या काही जोखीम असते. त्यामुळे त्याला त्याचं आपलं रॉ मटेरियल आहे, त्याच्यासाठी त्याला ती साठे करणे गरजेचं आहे. मग हे साठे करण्यामध्ये तो जेव्हा गुंतवणूक करेल तेव्हा तो काय करेल, तर तो पहिलं वेअरहाऊस बांधेल, गोदाम घेईल, कारण हे साठे ठेवायला लागणार. काही कोल्ड चेन असेल, तर मग हे कोल्ड चेन असतील, जर डेअरी इंडस्ट्रीमध्ये असेल तर कोल्ड चेन असेल, मग हे ते कोल्ड चेन किंवा वेअरहाऊस कुठे बांधेल की साधारणपणे बांधाजवळ, म्हणजे शेतकऱ्यां जिथे पिकतंय त्याच्या जवळपास, म्हणजे तुमचं आपोआपच ग्रामीण भागात तुमची ही शेतीची इन्फ्रास्ट्रक्चर पसरेल. बरोबर, त्याच्यामधनं त्या भागातल्या लोकांना रोजगार मिळेल, तिथे इकोसिस्टम वेगळी तयार, बरोबर आहे, म्हणजे तिथे एक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आणि ही चालना मिळेल तेव्हा हे जे नकळत विकास जो घडतो ना त्याच्यातनं तिथे, म्हणजे हा ग्रामीण विकासच एक प्रकारचा झाला आणि मोठ्या प्रमाणावर, फार मोठ्या प्रमाणावर होईल, देशभर होईल याचं. आणि त्यामुळे काय होतं की असं मोठ्या प्रमाणात त्यांनी हे शेतमाल खरेदी केल्यामुळे हेही होईल की किमती पण त्यामुळे वाढतील. बरोबर. आणि यामुळे शेतकऱ्यांचा शेवटी फायदा कुणाचा होणार, केवळ मालाला किंमत नव्हे, तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर पण तयार होते त्याच्याजवळ. बरोबर, म्हणजे त्या एका कायद्याचा एवढा फायदा आहे. त्याच्यानंतर हे जे दुसरे आणखी जे 2 बिल पास झाली आहेत त्या कायद्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर आज
काय झालंय की एपीएमसी मध्ये आपण बघितलं गेलं 70 वर्षात जर शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळाला नाहीये, मग ते म्हणजे कुठेतरी ते एपीएमसीची ही जी संरचना आहे ती कुठेतरी त्रुटी ती आहे अयशस्वी झाली आहे. ती कारणं त्याची आपण वेगळी येते, पण वेगळी चर्चा होईल अशी गोष्ट आहे ती. परंतु त्याच्या समांतर एक कायदा म्हणजे पंतप्रधानांनी मागेच म्हटलं होतं की एक राष्ट्र एक कृषी बाजार ही जी संकल्पना होती आणि त्याच्या अनुषंगाने ई नाम ही जी आलेली होती, तर ह्या गोष्टी ज्या चालू झाल्याच होत्या. आता हे 2 कायदे केलेत म्हणजे काय, हे काय आज एका रात्रीत केलेले कायदे नाहीत. याबद्दल अगोदर पडघम वाजलेले होते, याची तयारी चालू होती, सर्वांना माहिती होती हे होत आहेत. पण काय झालं होतं की हे आता कायदे झाल्यावर काय झालंय, एक राष्ट्र एक कृषी बाजार या संकल्पना एक राष्ट्रीय एकच बाजार निर्माण झाला आहे. आणि एपीएमसी हा प्रत्येक राज्यात वेगवेगळा असलेला बाजार आहे, ज्याच्यामध्ये खूप शेतकऱ्यांचं शोषण होत होतं. त्यांना दुसरा पर्याय नव्हता, म्हणजे मोनोपोली झाली होती. आणि जेव्हा अशी मोनोपोली होते तेव्हा हे शोषण होतच असतं. मग या मोनोपोलीला एक राष्ट्रीय पर्याय द्यायचा असेल तर एक राष्ट्रीय बाजार हा या कायद्यांमुळे निर्माण झालाय. त्यामुळे शेतकरी खरोखर स्वतंत्र झालाय की आपला माल कुठे विकायचा, कुणाला विकायचा, काय त्या योग्य भावात विकायचा, हे सगळे निर्णय तो आता स्वतंत्रपणे घेऊ शकेल. आणि यासाठी त्याला कुठलीही किचकट तो घरबसल्या घेऊ शकेल. बरोबर आहे. आणि तुम्ही एक म्हटलं की शेतकरी वर्क फ्रॉम होम याच्यामुळे जेव्हा खरी गोष्ट आहे. आपण जर म्हणालात की ह्या सगळ्या गोष्टीला स्टार्टिंग पॉईंट काय असू शकतो, की आता विधेयक संमत झालं, त्याची माहिती आहे आणि आता त्यांनी जे आता पण काही विधेयकातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण दाखवलेल्या याच्यात की कृषी मालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीत सुद्धा कुठेही अडथळे होणार नाहीत. नंतर मार्केटिंग वाहतूक खर्चही कमी होईल याच्यात आणि ई ट्रेडिंगसाठी जी व्यवस्था आहे ती पण केलीच आहे. पण याला एक स्टार्टिंग पॉईंट आपण म्हणतो की जर आपण छोट्या शेतकऱ्यांचं उदाहरण घेऊया की अल्पभूधारक असेल किंवा थोडी त्याच्यापेक्षा जास्त असेल, यांना आता स्टार्टिंग पॉईंट काय आहे याच्या? स्टार्टिंग पॉईंट म्हणजे ना हे 5 जूनलाच हे अंमलात आलंय आणि हे सुरूही झालंय. म्हणजे आता स्टार्टिंग पॉईंट मध्ये आपण म्हणतो की हे स्टार्ट झालेलं पण आहे. अर्थात अजून कसं झालंय की याबद्दलचे खूप सर्वांना याबद्दलची माहिती नाहीये. मी म्हटलं समजापेक्षा गैरसमज जास्त आहेत, ते पसरलेत की पसरवले गेलेत याबद्दल ही परत जास्त आपण वाद न घालता आपण एवढं सांगू, गैरसमज आहेत हे खरी गोष्ट आहे. पण एकीकडे कसं झालंय ते कोरोनाच्या काळातच आल्यामुळे की एक जी मूल्य साखळी जी आहे किंवा आपली सप्लाय चेन जी आहे, पुरवठा साखळी, त्याच्यामध्ये कोरोनामुळे जे काही अतिशय मोठे बदल झालेच होते गेल्या, ते बदल आता आणखी मोठ्या प्रमाणात होऊ लागलेत कारण ह्या कायद्याचं त्याला बळ मिळालं. आणि त्याप्रमाणे आता खूप ठिकाणी असे ग्रुप तयार झालेत. आणि त्याबरोबर आपण एक मुद्दा आपण मगाशी म्हटलं की बऱ्याच काही गोष्टी आमूलाग्र बदलण्यासाठी कृषी व्यवस्थेत यापूर्वी सुरू झाल्या. त्यामुळे FPO जे शेतकरी उत्पादक कंपन्या, त्यांचे जे जाळं विणलं जाते, तर त्यापैकी काही शेतकरी उत्पादक कंपन्यांशी बऱ्याच कंपन्यांनी आता सुरुवात केलेली आहे की त्यांना कॉन्टॅक्ट करून की आमच्यासाठी ब्रिटानियासारखी सगळ्यात मोठी मल्टीनॅशनल त्यांनी सुरुवात केली होती. आयटीसीने केलं होतं ई चॉपल, त्यांचं तर अनेक वर्षांचं. लेहर पेप्सी तर कित्येक वर्ष आपला बटाटा घेतोय आणि ते शेतकरी खूप म्हणजे आनंदी आहेत की त्यांना चांगला भाव मिळतोय. श्रीकांत, हे जे विधेयकात नवीन ते त्यांनी ज्या तरतुदी म्हटल्या त्यात त्यांनी परकीय गुंतवणूक आकर्षित करणं असेल किंवा देशातले मोठे गुंतवणूकदार आहेत त्यांनी या कृषी जे फूड प्रोसेसिंग असेल, इतक्या इंडस्ट्रीज याच्याशी निगडीत आहे कृषी क्षेत्राशी, ही गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कुठल्या प्रकारे प्रयत्न आता केले जातील असं वाटतं आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा संघटित व्हायची गरज आहे असं वाटतं आपल्याला? शेतकरी कुठल्याही गोष्टीचं शेतकरी संघटित झाला ना तर बरेच प्रश्न सुटतील, हे यात काही शंका अगदी कुठल्याही कायद्यांच्या अंतर्गत. पण शेतकरी संघटित जो असा होत नव्हता तो आता काय माहितीये की आता ही नवीन जी सिस्टीम मध्ये त्याच्यामुळे शेतकऱ्याला संघटित होण्यापासून पर्याय नाही. मग ते FPOच्या मार्फत मग त्यांनी आपापले गट शेती करा म्हणा किंवा तुम्ही हे FPO हे म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीच काढा स्वतंत्रपणे, असे एकत्र या. आणि तुमच्याकडे आज बऱ्याच कंपन्यांना सुद्धा एकेका शेतकऱ्याकडे जाणं शक्य नाहीये आणि त्यामुळे कंपन्या अगदी छोट्या कंपन्या नवीन स्टार्टअप येत आहेत, ते स्टार्टअप येणार आहेत, ते आहेत, त्या लोकांनी ऑलरेडी शेतकऱ्यांना आता हे म्हणजे कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्या पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे मी म्हटलं तीच की आम्हाला परकीय गुंतवणुकीची काही गरजच नाहीये. देशांतर्गत गुंतवणूक ह्या क्षेत्रात एवढी येते ना की सर्वच कंपन्या, मग तुमचं आता जिओ मार्ट येतंय आणि Amazon येतंय, हे सर्वांना माहिती आहे की हे लोक, आणि त्याबद्दल गैरसमज आहे की ते आपल्याला लुटतील असं करतील.
पण छोट्या छोट्या तुमच्या राज्यातल्या तुमच्याच प्रदेशातल्या जिल्ह्यातल्या कंपन्या देखील आज जे ॲग्रिगेशन म्हणतात म्हणजे संपूर्ण माल एकत्र करून कुठेतरी देणं हो. ही एक वेगळी एक ना सिस्टीम निर्माण होते. याच्यामध्ये एक फार मोठा असं की शेतकऱ्याचं मूल आहे ते शेतीतच राहायला मागत नाहीये, बरोबर ते आहे. शिकतंय आणि नोकरीला जाते. बरोबर आहे. पण आज परिस्थिती अशी ना की ह्या कायद्यामुळे जी एक परिस्थिती निर्माण होते ना की आज बऱ्याच सेवांची गरज लागली आहे की शेतकरी आहे तो कदाचित तुम्ही म्हणू शकता अडाणी आहे की त्याला काही तंत्रज्ञान फार कळत नाही, मग तो आणि कंपन्या याच्यामध्ये जो दुवा आहे किंवा त्याच्यामध्ये मग मार्केट इंटेलिजन्स उभारायची, आवक वगैरे काय आहे याच्या संदर्भात डेटा जर एपीएमसी मध्ये मिळतो आता, पण नवीन व्यवस्थेमध्ये तो मिळण्यासाठी आता जी अजून अशी एक कुठली व्यवस्था नाहीये, पण ती व्यवस्था निर्माण करण्यासाठी हीच तर संधी आहे. मग तुम्ही राज्यस्तरावर तुम्ही जिल्हा स्तरावर असे बरेच थोडे शिकलेले जे युवक आहेत नवीन युवक ते याच्यामध्ये येऊन आपापले एक ग्रुप करून आपण अशा सर्व्हिसेस देऊ शकतील की ह्या भागात एवढी आवक आहे, ह्या भागात एवढं ग्रुप आहे, म्हणजे तिथे लोकल इंटेलिजन्स झाला तो मार्केट इंटेलिजन्स. मार्केट इंटेलिजन्स आणि ह्या कामात ही नवीन युवक निश्चित जोडले जातील. म्हणजे ते फील्ड ॲग्रिकल्चर मध्ये ते नांगर धरून शेतात जाण्याची गरज नाहीये ॲग्रिकल्चर मध्ये राहण्यासाठी, परंतु शेतीचं पणन म्हणजे शेतमालाचं जे मार्केटिंग आहे हीच सर्वात महत्वाची समस्या आहे. त्याच्यामध्ये जर हा युवक गेला ना तर त्याचा शहरावर येणारा भारही कमी होईल, ग्रामीण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने उदयास येईल. हा जो एक मगाशी मुद्दा आपण अर्धवट की शेतमालाचा दर्जा, पूर्वी काय व्हायचं की दर्जा आता राखणं फार बंधनकारक होईल. जर तो स्वतः डायरेक्टली जर बोलत असेल की म्हणजे इतर ज्याच्याबरोबर गुंतवणुकीचं त्याचे अग्रीमेंट असतील, इतर मोठे सप्लायर असतील, त्याला डायरेक्ट सगळं कम्युनिकेशन करायला लागेल. हे जे गुणवत्ता राखणं, इतर ज्या गोष्टी येतील की जी नॅचरली याची वेगळी अपेक्षा असू शकेल, कशा प्रकारे शेतकऱ्यांनी किंवा गिअर अप व्हायला पाहिजे यासाठी? हो, अर्थातच. म्हणजे आता या कायद्याचा म्हणजे असं म्हणतं की ज्याच्या चांगली बाजू त्याबद्दल ती वाईट बाजू नाहीये, पण आज जेव्हा तुम्हाला काही फायदा मिळणार तेव्हा तुमच्यावर काही जबाबदाऱ्या आल्यात हे शेतकऱ्यांनी ओळखलं पाहिजे. पण त्या दृष्टीने आणि ते कठीण नाही जाणार आहे की मी म्हटलं की शेतकऱ्यांना एक स्वतःला अपस्किल करायला लागणार, म्हणजे आपलं एक कौशल्य वाढवायला लागेल. मग तुम्हाला मोबाईल, कारण आता मी म्हटलं की वर्क फ्रॉम होम झालेलं आहे, तर शेतमालाचं मार्केटिंग हे वर्क फ्रॉम होम होणार आहे. मग वर्क फ्रॉम होम म्हणजे तुम्हाला निश्चितपणे हे मोबाईल, कॉम्प्युटर याच्याबद्दल थोडं नॉलेज घ्यायला पाहिजे. मग ते कसं घ्यायचं ते तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. तंत्रज्ञान हो, मग तुम्ही तुमच्या मुलाकडनं घ्या, तुमच्या नातीकडनं शिकायलाच पाहिजे. माझं ते काम नाही मोबाईल असं म्हणून चालणार नाही, म्हणजे तुम्हाला केलं पाहिजे. बरं, दुसरं असं आहे की आता मोबाईल तंत्रज्ञानही चेंज होत आहे. 4G आणि 5G या निमित्ताने स्मार्टफोन हे शेतकऱ्याच्या हातात पुढच्या 1 वर्षात निश्चितपणे ज्या पद्धतीने टेलिकॉममध्ये क्रांती होते तो हे फोन त्यांच्या हातात जाणारच आहेत. त्यामुळे त्यांना हे वापरायलाच लागणार आहेत. हे झालं फक्त तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं, पण त्याबरोबर एक जो दर्जात्मक किंवा गुणात्मक जी जबाबदारी आहे की आजपर्यंत कसं होतं एपीएमसी मध्ये तुम्हाला थोडंसं झुकतं माप हे शेतकऱ्याला मिळत होतं की क्वालिटीच्या बाबतीत, दर्जाच्या बाबतीत किंवा हमीभाव खरेदीच्या बाबतीत जो दर्जा असतो त्याच्याबद्दल त्यांना एक झुकतं माप होतं. यापुढे काय, तुम्ही जेव्हा कंपन्यांशी, प्रायव्हेट ट्रेडर्सशी जेव्हा तुम्ही करार कराल तेव्हा तो माल जेव्हा ती किंमत ठरवाल तेव्हा त्या किमतीच्यासाठी जो दर्जा आहे तो दर्जा देण्यासाठी तुम्ही बांधील आहात. आणि ते दर्जा देण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागतील. मग तुम्हाला त्याच्यासाठी सर्व्हिसेस घ्याव्या लागतील की ह्या दर्जा ठेवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. मग तुम्ही आजूबाजूला तुमच्याकडनं किंवा तुमचा एक असोसिएशन असेल, तुमचा FPO असेल, त्यांच्यामार्फत तुम्हाला हे सगळं शिकायला लागेल. म्हणजे एक काय होत आहे की आज भारताचा जो माल आहे ना, कृषी माल, हा आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा जातोय तेव्हा त्याला डिस्काउंट मिळतोय. म्हणजे कॉटनवर म्हटलं तर कापसावर 8 ते 12% एवढा आपल्याला दर कमी मिळतो. का तर तुमचा दर्जाबद्दल तुमचं एक नाव खराब झालंय म्हणू शकतो आपण. यापुढील काळात ना याच्यामधनं हे जे दर्जात्मक जे अपग्रेडिंग होईल ना त्याच्यामधनं हा फायदा होईल की तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजार काबीज करण्यासाठी सुद्धा याचा फार उपयोग होईल. निश्चितच. आपल्याकडे वेळ कमी नाही, तुम्ही वायदे बाजाराबद्दल पण विचारणार होतो, पण शिकांची असं बघितलं एक मोठ्या अर्थव्यवस्था आहे भारतासारखी जिथे आता रस्ते डेव्हलप होत आहेत. म्हणजे जे पूर्वी अन्नपदार्थ साखळी जी पेरिशेबलचं नुकसान व्हायचं ते नुकसान कमी होईल. आता अशा प्रकारे जर विधेयकाद्वारे ह्या ज्या सोयी तरतुदी त्यांनी केलेल्या आहेत, 1 लाख कोटीची गुंतवणूक याच्यात होते, मला वाटतं खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था सक्षम होईल. हे सगळे फॅक्टर्स मला वाटतं निश्चितच
सहाय्यभूत होतील आणि अशीच आपण आशा करूया. आपली कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे आणि कृषीबल जो या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे तो सगळ्या सर्वार्थाने सक्षम आणि सुदृढ व्हायलाच पाहिजे. आज आपण या ठिकाणी सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.